कशाला लोकांना बंगल्याचं मोठ्यापण सांगतो? अरे तुझ्या घरामध्ये जर साधू संतांची सेवा घडत नसेल, काय थोरपण जाळावे ते? काय जाळायचं का त्या मोठ्यापणाला? पैसे कमवू नका या मताचा मारत नाही आम्ही. माणसानं पैसा जरूर कमवला पाहिजे, कारण या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त किंमत कशाला आली असन? पैशाला. खरं सांगा मंडळीनो, लोक राम राम गरीबाला घालतात का श्रीमंताला? श्रीमंताला का त्याच्या पैशाला? अरे धनवंताला गी पैसा जरूर कमवा सजनो. पैसा नसला तर लोक आपल्याला नातं सुद्धा ठेवत नाही. कलियुगामध्ये किंमत आली पैशाला. पैसा तेरो तीन नाम, परशा परसू परसराम. नाना माणसाकडे जर पैसा नसला तर लोक डायरेक्ट परशा म्हणतात हो त्याला. थोडा जर पैसा आला तर लोक परशुराम म्हणतात, आणि गडगंज जर श्रीमंत झाला ना परशुराम सेठ म्हणतात. महाराज धनवंता लागी पैसा जरूर कमवला पाहिजे सजनो. पैसा कमवू नका या मताचा नाही. सध्याच्या काळामध्ये पैसा म्हणजे देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही. जरूर पैसा कमवा प्रत्येक जणांनी, पण नेहमी कीर्तनामध्ये मी सांगत असतो 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा. नंबर 1, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. आणि नंबर 5, खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लोटून दिली तरी तुमचं घर सोड. तुकोबाला म्हणतात, जो